कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नंतर का लीलाला अचानक घरातनं बाहेर पडावं लागलं. दुर्गाचा राग शांत होईपर्यंत तिला घरात परत येता येणार नाही. काल पहिल्यांदा आपल्या घरच्या लोकांसमोर मी काहीही बोलू शकलो नाही. आता तूच सांग, तू माझ्या जागी असती तर काय केलं असतंस तू? जावई बापू नमस्कार. नाही नाही, मला माहिती आहे म्हणजे तुम्ही कामात खूप व्यस्त असाल, पण मी फोन न करताच आले, मला माफ करा. पण ते काय आहे की आईचं मन आहे ना, मला राहवलंच नाही. अहो ठीक आहे, काय तुम्ही आधी बसायचे. नाही नाही, या बसा प्लीज. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? अहो हाच प्रश्न विचारायला तर मी इथे आले आहे. मला खरंच सांगा, तुमच्यात आणि लीलामध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, असं काही झालं नाही. अहो नाही, ती अशी अचानक आली ना रात्री घरी. मग हे बघा, लीलाचं खरंच काही चुकलं असेल तर तुम्ही तिला माफ करा. मी तिच्या वतीने नाही, काय तुमचे करता? पाय Please, काय पडते. करता तुम्ही? हात जोडते. हे बघा, असं काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. रेवतीचा ऍक्सिडेंट झालाय, तिला काळजी वाटत होती म्हणून ती माहेरी आली, बाकी काही नाही. पण मग ते तुम्ही तुमच्या माणसाला पाठवले ते आमच्या घरी राहायला? हे बघा, लीला आणि रेवती दोघेही इंजोर्ड आहेत. त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, तर घरात काही लागलं तर धावपळ करायला कोण ना कोणतरी हवं ना, म्हणून तुम्ही काळजी करू नका. झालं नाही म्हणजे तुम्ही सांगितलं ना, मग आता नाही काळजी करत. बसा ना प्लीज. नाही नाही, पण खरं सांगू का, म्हणजे लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी अशी सारखी सारखी माहेरी यायला लागली की लोक नावं ठेवतात. मला वाटलं आमच्या लीलाचंच काहीतरी चुकलंय, ते विचारावं म्हणून मी इथे आले. कसं आहे, आमच्यासारख्या मध्यमवर्गीय आईबाबांना लोकांच्या काय काय प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात तुम्हाला सांगूनही नाही कळणार. मला तुमची काळजी कळतेय, पण एकदा रेवती बरी झाली की मी स्वतः लीलाला घ्यायला आहे. नक्की ना? हो हो हो, मग काय, तुम्हाला वाटेल तेव्हा या तिला न्यायला. हा, पण जावई बापू नुसतंच न्यायला नाही यायचं, हा जेवायलाच यायचंय. मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक करेन. हा, माझ्या जीवाला इतका घोर लागला होता, इतके डोक्यात विचार होते ना, की जशी होते तशी उठून आले. बस नाही, रिक्षा नाही, चालत चालत या उन्हात आणा तशी फिरत फिरत आले. आता मी अशीच जाईन चालत चालत, छान रमत गमत अशी उन्हात. नाही नाही, मारुती तुम्हाला घरी सोड गाडीत ना. अहो नको नको, कशाला उगाच तुमची एवढी मोठी गाडी. नाही नाही, प्लीज, काही प्रॉब्लेम नाही. बरं, आता तुम्ही आग्रहच करतात तर मग मारुतीला सांग गाडी काढायला, लीला चाईला घरी सोडायचं. बरं, छान आहे हो तुमचं ऑफिस, पहिल्यांदा बघितलं. थँक्यू. बरं, येते. हा, या लवकर घरी. नक्की. लीलाची आई बरोबरच बोलत होती. लीलाला इमिडिएटली घरी आणता येणार नसलं तरी काहीतरी असं करायला लागेल ज्याने ती दिवसभर घरी राहणार नाही. सगळ्या प्रॉब्लेम्सना आयुष्यात सोल्युशन असतोच. And I have found mine. नाश्ता. विश्वा दादा द्या. फोन हे बघा, एजे सरांचाच आहे. हॅलो सर. विश्वा, लीला कुठे? हो आहेत ना, इथे माझ्या समोरच बसल्यात.
चुकून फोन लागला. आ? अहो लीला वहिनी, हे काय केलं तुम्ही? मी काय केलंय? अहो तुम्ही अशा माहेरी का निघून आलात? बघा ना, तुमच्यामुळे एजेस सारखा मला फोन करताय. अहो जावई बापूंचं तुमच्याकडे काहीतरी काम असेल म्हणून ते तुम्हाला फोन करत असतील. नाही नाही, मला तर वाटतंय ताई त्यांनी ना तुझ्यावर वॉच ठेवायला म्हणून फोन केला असेल. सॉरी. नाही विश्वा दादा, मला काय वाटतंय ते सारखे कॉल करतायत तर तुला त्यांना गरज असेल अरे तुझी. तू एक काम कर ना, तू ऑफिसला जा. ऑफिसला नाही ऑफिसला नको. कसं आहे, एजेस सरांनी मला तुमच्यावरती लक्ष ठेवायला सांगितले, तुमची सेवा करायला सांगितले. तुम्हाला काय हवं ते सांगा ना, तुम्ही ऑर्डर करा, आदेश द्या. ठीक आहे. बघ माझा आदेश आहे, आत्ताच्या आत्ता ऑफिसला जायचं. ऑफिसला नाही मी नाही जाणार. आउट. आ? इकडे तुम्ही आउट म्हणताय, तिकडे ते आउट म्हणतात. हा जातो. एक दिवस मिळालेला सुट्टीचा आता तोही ऑफिस मध्ये घालवावा लागणार. तू खाल्लेस का? देवा, लीलाशिवाय हे घर घर वाटत नाही. दुर्गाला सद्बुद्धी दे आणि लीलाला लवकरात लवकर या घरात घेऊन ये परत. काही झालं तरी आजींना नेहमी लीलाच कशी बरोबर वाटते. देवाने मला सद्बुद्धी दिलीये म्हणून तर मी लीलाला घराबाहेर काढलंय. आता काही करून मला रेवतीला यशपासून लांब ठेवायचंय. तिच्यावर फोटोच्या धमकीचा परिणाम झालेला दिसत नाहीये. मला आता स्वतःच काहीतरी करावं लागणार. माझ्यासाठी, या घराच्या चांगल्यासाठी मलाच पाऊल उचलावं लागणार. व्हॉट? तीन तुला सांगितलं तू इथे आलास? विश्वा काय करू तुझं मी? सर मला खरंच कळत नाही, तुम्हाला लीला वहिनींविषयी अपडेट्स का हवेत? तुम्ही आज सतत लीला वहिनींविषयी प्रश्न का विचारताय? नाही, एरवी तुमचे प्रश्न कसे असतात? विश्वरूप, आजची आपली मीटिंग कुठे आहे? ते फॉरेन डेलिगेट्स वेळेवरती येणार आहेत की नाही? अरे आपला माल डिस्पॅच झाला की नाही? डिलिव्हरी ऑन टाइम होणार आहे की नाही? पेमेंट कधीपर्यंत होणार आहे? अपडेट देतोस की नाही? पण नाही, एजे सर मला काय प्रश्न विचारतायत? विश्वरूप, अरे लीला उठली का? लीलाने आता चहा घेतला का? लीलाला बरं वाटतंय का? तिने गोळ्या घेतल्या का? लीलाने हे केलं का? लीलाने ते केलं का? सतत लीला 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 ली सर मला वाटतं ते सिनेमात दाखवतात ना, तसा तुम्हाला लीला रोग झालाय. नाही सर, मला कामावर काढू नका सर. मी माफी मागतो तुमचे सर. प्लीज 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 प्लीज. नाही मला काम नाही सर, मला कामाची गरज आहे सर. प्लीज शट अप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.